मी काल सकाळी गावावरून इथे आली पुण्याला. माझ्या घरात पसारा तर इतका पडलेला होता की बापरे बाप, घरातली बाई जर कुठे जाते म्हटलं ना तर बापरे बाप, आल्यावरती तर एवढं आवरा लागलं की भांडे, पसारा पसारा, रॅकमध्ये माझ्या घरचं एकही भांडं नव्हतं. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तर एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या नवऱ्याने सकाळी 5 वाजता उसळ करून खाल्ली. तर काय उपवास होता तर सकाळी 5 वाजता उसळ कोणी खाते का? तर त्यांनी सकाळी 5 वाजता उसळ करून खाल्ली. ते पण जाऊ द्या, झाडू वगैरे तर काही लावलाच नाही, सगळं गयाट तसंच. स्वतःच्या ब्लँकेटची घडी पण ते कधी करत नाहीत. आणि मग आता माझे सगळे कामं आटपलेले आहे, ते पण ऑफिसला गेले. त्यांचं ऑफिस सकाळी आत्ता 6 वाजता होतं दुपारला. मग ते निघून गेले. ते गेल्यावर मग मला तर घरी करमत नाही, तर मग काय करावं मी विचारात पडली होती काय करायचं. तर मग भूक नसताना पण काहीतरी करायचं म्हणून मी भेळ बनवली बघा.